नमस्कार. भारत शक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. 1965 म्हणजे बरोबर 60 वर्षांपूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धाचा पहिला टप्पा एप्रिल महिन्यातच पार पडला होता. यावर्षी परत एकदा एप्रिल महिन्यातच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वाढलेला तणाव आणि या सगळ्या संदर्भामध्ये भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले यांचा असणारा अभ्यास या सगळ्याच बद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत. आणि यासाठी भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले यांचं आपण स्वागत करूया. सर, आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, जसं मी इंट्रोडक्शन मध्ये म्हटलेलं आहे की 60 वर्ष झाली 1965चं युद्ध आणि एप्रिल महिनाच होता. अभ्यासक म्हणून या दोन घटनांमध्ये काहीतरी साम्य आहे, साधर्म्य आहे असं वाटतं तुम्हाला? एक साधर्म्य असं आहे की जसं तू म्हटलंस की 60 वर्षापूर्वी एप्रिल महिन्यातच पहिला टप्पा भारत पाक युद्धाचा सुरू झाला होता. आता युद्ध सुरू झालं नसलं तरी युद्धाचे सावट, युद्धाचे ढग आपल्यावरती भारतीय सीमेवर आणि भारताच्या पूर्ण आजूबाजूला जेवढे देश आहेत म्हणजे बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धाचं सावट आपल्याला दिसून येत आहे. सध्या सावली पडली, युद्ध होऊ शकतं असं वाटतं. एप्रिल 1965 मध्ये असंच जसं आता यावेळेस पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला केला पाकिस्ताननी आणि त्याच्यामुळे आता अशी परिस्थिती आलेली आहे भारतीय उपमहाद्वीपामध्ये. तर तशीच परिस्थिती त्यावेळेस पाकिस्ताननी रण ऑफ कच्छ मध्ये आपले जे काही बॉर्डर पोस्ट होते, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स तेव्हा नव्हता. तेव्हा सीआरपीएफ तिथे दक्ष असायचं किंवा त्यांची तैनाती असायची सीआरपीएफच्या, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सची. आणि त्या भागामध्ये सर क्रीक नावाची जी जे आता सध्या एक वादविवाद आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये, तो तेव्हापासून सुरू होता. आणि तेव्हा त्यांनी सीमेत तिथे शिरकाव करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस सीआरपीएफने त्यांना अडवलं होतं आणि मग भारतीय सेनेच्या लष्कराच्या तुकड्यांनी तिथे त्यांना मात दिली होती. तर तो मार्च एप्रिल 1965 मध्ये तो टप्पा पार पडला होता. आणि पुढे मग ऑगस्ट सप्टेंबर 1965 मध्ये ते युद्ध झालं. त्याच्यामध्ये एक साधर्म्य म्हणजे नंतरच्या ह्याच्यात एक दिसून येतं की जसं पाकिस्तानच्या सेनाप्रमुख जनरल आसिम मुनीरनी परवा म्हटलं होतं की आमची जग्युलर, काश्मीर हे आमचं जग्युलर आहे, म्हणजे जी नस असते गळ्याजवळची त्याला जग्युलर म्हणतात. ते काश्मीर आमचं तसं आहे. तर पाकिस्तानची जग्युलर जी आहे, पाकिस्तानची जी मुख्य नस आहे ते आहे पंजाब प्रॉव्हिन्स जो आहे, पंजाब राज्य जे आहे पाकिस्तान मधलं, म्हणजे लाहोर ही त्यांची राजधानी आहे, ही त्यांची नस आहे. तर त्यावेळेस 1965 मध्ये भारताने लाहोरच्या जवळ आपलं सैन्य पोचवलं होतं आणि जर जरूर पडली असती तर लाहोरवर पण चढाई करता आली असती त्यावेळेस. कारण पाकिस्तान इतकं घाबरलं होतं की आजतागायत पाकिस्तानच्या शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये त्याच्या बाबतीत कुठेही उल्लेख येत नाही. तेव्हा इनफॅक्ट ते लोक म्हणतात डिफेन्स ऑफ पाकिस्तान हा दिवस तिथे म्हणजे ऑब्झर्व केला जातो पाकिस्तानमध्ये 6 सप्टेंबर 1965च्या युद्धाच्या बाबतीत. युद्धात खरं तर झालं होतं की भारताची एक सेनेची तुकडी बाटानगर म्हणून एक जागा आहे लाहोरच्या बाहेर होती त्यावेळेस. बाटाची एक फॅक्टरी होती, बाटा कंपनीची. त्या फॅक्टरीपर्यंत पोहोचलेले होते, एक 10 ते 12 किलोमीटर दूर लाहोर पासून. त्यामुळे लाहोरला तेव्हा ऍक्च्युली भारताची सैन्य ते चढाई करून ते कॅप्चर करू शकलं असतं. हे थोडस साम्य त्याच्यात आहे. आणि आता सुद्धा आपल्याला दिसून येते की युद्ध होण्याची शक्यता अगदी जवळजवळ 100% आहे. युद्ध नसलं तरी सुद्धा भारताकडनं चढाई होण्याची शक्यता पहलगामच्या या हल्ल्यानंतर. म्हणून मी असं म्हटलं की त्याच्यात थोडस साधर्म्य आहे. काश्मीर मुद्दा हा त्याही वेळेला आणि आताच्याही काळामध्ये अजूनही दगदगता आहे, भिस्त घोंगडा आहे असं जे म्हणतो ते तसंच आहे खरोखर? तसंच आहे. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये तेव्हा पाकिस्ताननी काश्मीर, तेव्हाची परिस्थिती आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. 1962चं युद्ध चीनच्या बरोबर पराजय भारताचा झाला होता. पंडित नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान ते वारले होते, त्यांचा मृत्यू झालेला होता. आणि लाल बहादूर शास्त्री तेव्हा भारताचे पंतप्रधान झाले होते. दिसायला छोटी मूर्ती,
कीर्ती मोठी होती त्यांची, नंतर पण झाली या युद्धामुळे. पण आणि नेहरूंच्या समोर त्यांचं व्यक्तिमत्व लोकांना खूपच मवाळ असं वाटायचं. त्यामुळे पाकिस्तानमध्ये त्यावेळेस राज्य करणारे जे सेनाप्रमुख होते, त्यांनी फील्ड मार्शल अयूब खान, त्यांना असं वाटलं आणि एक तरुण हे जुल्फिकार अली भुट्टो, त्यांना असं वाटलं की ही संधी खूप मोठी आहे, की भारत सध्या खूप कमजोर आहे, खूप दुर्बळ आहे. आर्थिकरित्या नेतृत्व त्यांचं दुर्बळ आहे. तिथे भरपूर त्यांच्यामध्ये लाथाळी सुरू आहे काँग्रेस पार्टीमध्ये, जी सत्तेवरची पार्टी होती त्याच्यामध्ये. आणि म्हणून काश्मीरला हस्तगत करण्याची ही फार चांगली मोठी संधी आहे, असं त्यांना वाटलं होतं. आणि त्यांना असं वाटलं होतं की काश्मीरची जनता पाकिस्तानला पूर्णपणे साथ देईल. एकदा पाकिस्तानचे तिथे शिरले अटॅकर्स किंवा त्यांचे सैनिक किंवा त्यांचे ट्रायबल लोक, तर त्यांना लगेच साथ मिळेल आणि त्यांना सहज विजय तिथे मिळेल असं वाटलं होतं. पण ते उलटं झालं. ऑपरेशन जिब्रॉल्टर म्हणून त्यांनी तेव्हा सुरुवात केली होती आणि तो त्यांचा डाव उलटा पडला. तरी सुद्धा या युद्धाच्या मध्ये त्यांनी अखनूर आणि जम्मू आणि काश्मीरला जोडणारा जो एक पूल होता, त्या पुलापर्यंत पाकिस्तानचे रणगाडे, नवीन अमेरिकेने दिलेले पॅटर्न टँक्स, तिथपर्यंत आलेले होते. पण पाकिस्तानच्या सैनिकी लिडरशिपमध्ये इतक्या लाथाळ्या होत्या. आणि याया खान तेव्हा मेजर जनरल होते, नंतर ते पाकिस्तानचे करते धरते झाले 1970 मध्ये 71 मध्ये. त्यांनी काहीतरी कारणांसाठी, तो मोठा इतिहास आहे, तिथे त्यांचं स्लो डाऊन झालं आणि लगेच चढाई न करता त्यांनी 24 तासाचा विलंब केला काश्मीरमध्ये जाण्याचा. त्याच्यामुळे भारताला एक संधी मिळाली आणि भारताने, लाल बहादूर शास्त्रींनी सेना प्रमुखांना सांगितलं की तुम्ही दुसरा फ्रंट उघडा लाहोरकडे, म्हणजे पंजाबकडे, कारण पंजाब हे त्यांचं मुख्य हृदय पण आहे आणि नस पण आहे. तर तेव्हा ते लाहोरची घटना जी मी सांगितली ती झाली आणि मग पाकिस्तानला माघार घ्यायला लागली. लोकांनी म्हटलं होतं हा ड्रॉ झालेला आहे त्या युद्धामध्ये, पण माझं म्हणणं आहे, माझ्या पुस्तकामध्ये मी लिहिलंय की कसं भारताने हे युद्ध जिंकलं होतं, हे मी त्या स्टॅटिस्टिक्सद्वारा आणि तेव्हाच्या पुराव्याद्वारा मी सगळं दाखवून दिलेलं आहे. तर तेव्हाची परिस्थिती अशी होती. आता सुद्धा पाकिस्ताननी भारताचं एक रेड लाईन जी असते मनामध्ये, डोक्यामध्ये, ती क्रॉस केलेली आहे. पर्यटकांना मारून आणि इनोसंट पर्यटकांना मारून, परत त्याच्यामध्ये सुद्धा हिंदू मुसलमान अशी गोष्ट करून त्यांनी भारताला ललकारी दिलेली आहे. आणि त्यामुळे आता युद्ध न होता सुद्धा एक मोठा हल्ला भारताकडनं होण्याची शक्यता 100% आहे. म्हणून ते थोडंसं साम्य मी असं आहे असं मी मानतो त्याच्यामध्ये. सर 1965 साली पाकिस्तानला चीनकडनं सुद्धा पाठिंबा मिळालेला होता. आता सुद्धा पाकिस्तानकडनं जो हल्ला झालाय त्याच्यामध्ये जी हत्यारं वापरलेली आहेत, अतिशय अत्याधुनिक, ती काहीशी चीन बनावटीची असल्याचंही बघायला मिळालेलं आहे. तर चीनचा पाठिंबा आताच्या काळामध्ये किती मिळेल असं तुम्हाला वाटतंय? आता यावेळेस जास्ती आहे. त्यावेळेस चीन इतकं ताकदवर नव्हतं, आर्थिक परिस्थिती त्यांची इतकी चांगली नव्हती. पण आता चीनचं अमेरिकेबरोबर व्यापार युद्ध सुरू आहे. त्यांच्यावरचे संबंध चांगले नाहीयेत आणि पाकिस्तानला त्यांनी नेहमीच सपोर्ट केलेला आहे गेल्या 60 वर्षात. अजून वाढलेला आहे त्यांचा. त्यांचं चीनला हे पथ्यावर अशासाठी पडतं, की पाकिस्तान जेव्हा भारतावर आक्रमण करतं किंवा भारताला याच्यात गुंतवून ठेवतं अशा विवादामध्ये, काश्मीरच्या किंवा सीमेच्या विवादामध्ये, तेव्हा भारताची भारताची प्रगती एवढी होऊ शकत नाही असं चीनचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे ते नेहमी पाकिस्तानला मदत करत राहतात. म्हणजे मग चीनला एक मोकळं रान मिळतं एशियामध्ये आणि जगामध्ये. आणि यावेळेस तर आता तर जवळजवळ 70% त्यांचं युद्धसामुग्री, युद्धाचे प्लॅटफॉर्म पाकिस्तानचे सगळे चीनकडनं आलेले आहेत. आणि चीननी यावेळेस लगेच भाष्य पण केलेलं आहे या पहलगामच्या हल्ल्यावरती आणि म्हटलं की दोघांनी थोडा संयम दाखवावा, न्यूट्रल त्याच्यामध्ये एखादी चौकशी व्हावी, असं सगळं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे मुख्यतः त्यांनी पाकिस्तानची बाजू घेतलेली आहे आणि तो पाठिंबा यावेळेस अगदी भक्कम राहील असं म्हणजे अंदाज होताच, पण आता ते कन्फर्म झालंय.
सर, या सगळ्या परिस्थितीमध्ये दोनही देश हे अण्वस्त्रधारी आहेत. आण्विक कार्यक्रमांचा आपल्यापैकी दोन्ही देशांनी बऱ्यापैकी प्रगती केलेली आहे. त्याची भूमिका काय असेल? समजा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तर असं काही असेल वाटतं तुम्हाला? तिथपर्यंत जाण्याची शक्यता मला दिसत नाही, कारण काय असतं, अण्वस्त्र जी असतात ती नेहमी डेटरन्ससाठी असतात, ती वापरण्यासाठी नसतात कधीच. आणि त्यामुळे असं असतं की ती अण्वस्त्र जी असतात ती तुमच्याकडे आहेत हा संदेश तुमच्या शत्रूला गेला पाहिजे, आणि किती आहेत आणि कशी वापरली जातील हाही त्यांना अंदाज मध्ये मध्ये दिला जातो वेगवेगळ्या प्रकारे. तर ती तेवढ्यासाठी असतात, डेटरन्ससाठी, ती वापरण्यासाठी नसतात, ती भीती दाखवण्यासाठी असतात. त्यामुळे तिथपर्यंत जाईल असं मला वाटत नाही. म्हणजे संबंध इतके चिघळतील असं मला वाटत नाही, कारण बाकीचे देश सुद्धा जगभरचे त्याच्यामध्ये मध्यस्थी करतील, हस्तक्षेप करतील. आत्ता भारताला हा सगळ्यात चांगली संधी आहे, कारण भारताकडे आत्ता सगळ्यांचा पाठिंबा आहे. सगळ्यांनी भाष्य करून अमेरिकेपासून जपानपर्यंत आणि अर्जेंटिनापासून ऑस्ट्रेलियापर्यंत सगळ्यांनी भारताला म्हटलेलं आहे की तुम्ही जी काही उचित कारवाई करायला पाहिजे, योग्य ती कारवाई तुम्ही पाकिस्तानच्या विरुद्ध करायला पाहिजे, ती करा. आता जर चढाई झाली किंवा भारताकडनं तसा प्रयत्न झाला, तर तसा प्रयत्न व्हावा असंच आत्तापर्यंतची मतं आपल्याला बघायला मिळतात. सामान्य जनतेची ती भावना वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचते आहे. पण त्याच वेळेला पाकव्याप्त काश्मीर सुद्धा आपल्या ताब्यात घ्यावा असं सुद्धा एक म्हटलं जातं. प्रॅक्टिकली विचार करता ते शक्य आहे का? आणि भारत तसा प्रयत्न करेल का? प्रॅक्टिकली म्हटलं तर शक्य आहे, कारण शेवटी काय असतं की युद्ध करण्याची तुमची मानसिक तयारी लागते, आणि युद्धामध्ये नुकसान सहन करण्याची तयारी लागते. ते नुकसान वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतं. त्याच्यात पुष्कळसे सैनिक मारले जाऊ शकतात. तुमच्या देशामध्येच काही सॅबोटाज होऊ शकतं, काही तुमचे लॉसेस होऊ शकतात, तुमची विमानं पाडली जाऊ शकतात, काही लोक बंदी बनवू शकतात, युद्धबंदी होऊ शकतात. या सगळ्याची तयारी जर ठेवली देशाने, देशाच्या नागरिकांनी, तर हे शक्य आहे. पण त्याचं नेहमी जेव्हा निर्णय घेतला जातो तेव्हा तो तोलून बघितला जातो की हा निर्णय घेतला तर किती नुकसान होईल आणि किती फायदा होईल. पाकिस्तान व्याप्त जम्मू आणि काश्मीर जर आपल्याला हस्तगत करायचं असेल, त्याच्यावरती ताबा मिळवायचा असेल, तो मिळवून आपल्याला काय फायदा आहे भारताला, या फायद्याच्या विरुद्ध नुकसान काय आहे याचं म्हणजे मापलं पाहिजे, तोलमाप झाला पाहिजे, आणि मगच त्याच्यावरती निर्णय घेतला जाऊ शकतो. पाक व्याप्त जम्मू आणि काश्मीरचा जर त्याच्यावरती कब्जा करायचा असेल किंवा त्याच्यावर चढाई करायची असेल तर भारताला बरीच तयारी करायला लागेल, कारण पाकिस्तानकडनं सुद्धा प्रत्युत्तर नक्कीच येईल. हेही लक्षात घेतलं पाहिजे की भारताची ताकद, आर्थिक आणि सामरिक ताकद, मिलिटरी ताकद, भारताकडे युद्धसामुग्री पाकिस्तानपेक्षा जवळजवळ 9 पटींनी जास्ती आहे. 8 ते 9 पटींनी आपले सैनिक सुद्धा त्यांच्या तुलनेमध्ये जास्ती आहेत आपल्याकडे. तर ते सगळं करण्यासाठी आधी मानसिक तयारी करायला लागेल नेतृत्वानी आणि आपल्या जनतेने, की युद्ध झालं की त्याच्यामध्ये नुकसान होणारच. त्याच्यामध्ये मृत्यू होणार सैनिकांचा, काही सैनिक बंदी बनू शकतात कधी चुकीमुळे, कशामुळे. तर त्याची तयारी पाहिजे. त्याला म्हणतात स्टमक फॉर वॉर. ते आहे की नाही हे सगळं असेस करायला लागेल सरकारला. करण्यासाठी सगळं करता येईल, की मुरिदके मध्ये जाऊन हवाई हल्ला, मुरिदके आहे लष्कर ए तोयबाची हेडक्वार्टर, त्याच्यावरती हवाई हल्ला करायचा म्हटलं तर करता येईल. करण्यासाठी काहीच नाही, कारण सरप्राईज किंवा एखादा अचानक जाऊन जर एखादा हवाई हल्ला केला तर तो करता येतो. पण समजा परत येताना भारतीय हवाई दलाच्या विमानांना समजा काही नुकसान झालं, कोणी अभिनंदन सारखा एखादा बंदी बनला, तर त्यावेळेस परत भारतामध्ये नागरिकांनी असं नाही म्हणू की हे का झालं किंवा काय झालं, कारण युद्धामध्ये काय होईल कोणाला सांगता येत नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. तर म्हणून ते सगळ्याची नापतोल करून मग सरकार निर्णय घेईल असं मला वाटतं. ऑप्शन भरपूर आहेत. आता सिंधू नदीचं पाणी म्हणजे त्या इंडस वॉटर ट्रीटीला आता बंद केलं गेलं किंवा सस्पेंड केलं गेलं म्हणता येईल ज्याला. त्याच्यामुळे पाकिस्तानला भरपूर नुकसान होणार, शॉर्ट टर्म मध्ये, मीडियम टर्म मध्ये, लॉंग टर्म मध्ये.
तर त्यांना आपण इकॉनॉमिकली सुद्धा भरपूर नुकसान पोहोचवू शकतो. आता भारताने थोडस धमकी दिल्यासारखं आहे की काही ना काही ऍक्शन होईल, कायनेटिक ऍक्शन होईल, आम्ही करू. त्याच्यासाठी आता त्यांना सारखं त्यांच्या विमानांना गस्त घालायला लागते, सैनिक पुढे आणायला लागतात सीमेपाशी. त्याचा जो खर्च होतोय तो पाकिस्तान सारख्या गरीब देशाला, ज्याचा ऑलमोस्ट बँकरप्ट देश आहे, ते परवडणार आहे का? आणि असंच जर एक महिनाभर चालू राहिलं तर त्यांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती किती खालावेल हेही लक्षात घेतलं पाहिजे. तर असे असे उपाय असतात, त्याला ग्रेडेड रिस्पॉन्स म्हणतात. तो आता सुरू आहे भारताकडे. सर, याच बरोबरीने आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असतो, की ज्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेला जसं तुम्ही म्हणालात, की आर्थिक बाबी हाच मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आता IMF कडनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत, आर्थिक मदत पाकिस्तानने मागितलेली आहे. ही मदत बंद होण्याची शक्यता मग निर्माण होईल का? नाही, मदत IMF युद्ध होतोय म्हणून मदत बंद नाही करणार. पण जर पाकिस्तानची आर्थिक पातळी अजून खाली घेऊन जायची असेल, त्यांना नुकसान पोहोचवायचं असेल, तर भारताला असे सगळे उपाय जे मी आता म्हटलं ते करायला लागतील. कोण त्यांना पैसे देईल, किती मदत करेल? चीन नक्कीच मदत करेल. चीन त्यांना पाकिस्तानला नुकसान कमीत कमी होईल असं बघण्याचा प्रयत्न करेल. अमेरिका सुद्धा अशा वेळेस बरेच डावपेच खेळते. इकडे एकीकडे आपल्याला म्हटलं की तुम्ही जाऊन युद्ध करा, तुम्हाला जे करायचं तुम्ही पाकिस्तानवरती हल्ला करा. पण पाकिस्तानला उद्या जर असं दिसून आलं की पाकिस्तान पराजित होत आहे किंवा त्यांना खूप धक्का बसणार आहे मोठा, त्यावेळेस अमेरिका हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करेल आणि भारताला सांगेल की तुम्ही आता युद्ध थांबवा किंवा हे हल्ले थांबवा. त्यामुळे शेवटी एक लक्षात घेतलं पाहिजे की कुठलाही देश जेव्हा युद्ध करण्याचा निर्णय घेतो, तो सगळं स्वतःच्या बळावरती घेतो. मानसिक, आर्थिक, मिलिटरी हे सगळं स्वतःच्या बळावरतीच हे करतायत. दुसरं कोणी आपल्या मदतीला येणार नाही आणि विशेषतः भारताच्या मदतीला कोणी येणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज देशभरात जे एक उद्वेग आहे, एक आवेश आहे की नाही, युद्ध झालंच पाहिजे, पाकिस्तानला नेस्तनाबूत केलं पाहिजे, त्यांना शिक्षा दिली पाहिजे. त्या सगळ्या लोकांनी थोडासा विचार करावा की युद्ध सुरुवात तर आपण करू शकतो, ते कुठे संपेल आणि कसं संपायचं हे आपल्या हातात राहत नाही. बऱ्याच वेळेला युद्धाचं त्याचं नेचरच असं असतं. वॉर कॅन बी स्टार्टेड, बट वेन अँड वेअर इट कॅन बी एंडेड कॅनॉट बी डिसाइडेड बाय वन साइड, असं असतं. सर, 1965च्या बरोबरीने 2016 मध्ये झालेला उरी हल्ला आणि त्यानंतर भारताने घेतलेली त्याच्यावरची ऍक्शन हे सुद्धा अनेकांच्या लक्षात आहे. त्यामुळे भारत परत एकदा किंवा भारतीय जनता परत एकदा अशाच पद्धतीच्या कुठल्यातरी एका ऍक्शनची वाट बघते, असं सुद्धा एक चित्र आपल्याला बघायला मिळतंय. तशा पद्धतीचा हल्ला होण्याची शक्यता कितपत आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, तेच मी म्हटलं की ते काल करता येईल. पण आता त्यांना ते माहितीये की ह्या दोन गोष्टी भारताने करून दाखवलेल्या आहेत, की एक क्रॉस बॉर्डर रेड किंवा जमिनीवरती जाऊन, जमिनी म्हणजे त्यांच्या सीमे पार जाऊन नेस्तनाबूत केलं त्यांचे कॅम्प जे होते ते, आणि बालाकोटचा हल्ला, हवाई हल्ला केला. त्यामुळे या दोन्हीसाठी पाकिस्तान आता तयार आहे. तर याचा कितपत फायदा होईल आणि करून त्याच्यामुळे काही त्याचा इफेक्ट होईल की नाही हे आता सांगता येत नाही, आणि म्हणून तसं केलं जाणार नाही. तर असे बरेच पर्याय असतात. जसं मी म्हटलं की कराची बंदराला जर ब्लॉकेड केलं किंवा त्याच्यावरती हल्ला केला किंवा त्यांच्या रिफायनरीजना बॉम्ब केलं किंवा त्यांच्या जे काय एक म्हणजे एक्सपोर्ट्स होतात, जिथून जे काय पाकिस्तानचं थोडं बहुत एक्सपोर्ट होतं ते बंद केलं, सायबर अटॅक केला, काही होऊ शकतं. म्हणून आता हे त्याच्यात स्पेक्युलेट करणं हे जरा कठीण आहे आणि नुसता अंदाज लावून आपण बोलण्यात काही अर्थ नाही. फक्त एवढंच माझं एक अपील आहे आपल्या दर्शकांना, जे कोणी बघतायत ते, की तुम्ही सरकारवरती प्रेशर टाकू नका, इमोशनल प्रेशर, आणि ब्लॅकमेल करू नका सरकारला की नाही काहीतरी ऍक्शन झालीच पाहिजे. सरकारलाही ऍक्शन करायची, पण ती ऍक्शन घ्यायच्या आधी कमीत कमी 10-15 पैलू त्याच्यामध्ये बघितले जातात, बघायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर ती ऍक्शन घेतली पाहिजे, ज्याचं कमीत कमी नुकसान भारताला होईल. जेव्हा हल्ला केला जाईल ते नुकसान भारताला नव्हतं पाकिस्तानला व्हावं असं जर वाटत असेल, तर आता हा निर्णय सरकारवरती सोडून द्यावा असं मला वाटतं. सर, तुम्ही आता जे एक
वाक्य म्हटलं की सरकारवरती प्रेशर आणूया नको आपण. भावनिकता जरी आपण महत्वाची मानली किंवा झालेला हल्ला हा अतिशय दुःखदच होता असं आपण एकीकडे म्हणत असताना भावना एकीकडे ठेवून शांतपणाने विचारपूर्वक पुढच्या कृती करणं आणि त्या दृष्टीने भारताला किंवा आपल्या देशातल्या नागरिकांना कमीत कमी त्याचा त्रास कसा होईल आणि त्या दृष्टीने काय मार्ग आपल्याला वेगवेगळे आपल्या समोर उपलब्ध आहेत आणि त्यातला कोणता मार्ग आपण निवडू शकतो हे सरकार हा डिसिजन त्यांचाच असणार आहे. खूप लवकर आपल्याला त्यावरती काहीतरी पर्याय आपल्या समोर येतील. जसं तुम्ही मागच्याही एका भागात म्हणाला होतात की सामान्य जनतेला दिसेल अशा पद्धतीच्या काही ऍक्शन्स घेतल्या जातील. त्याही पुढच्या काळात आपल्याला दिसतील. पण आता राजनैतिक पातळीवरती सरकारच्या ज्या काही हालचाली सुरू आहेत त्या सुद्धा खूप महत्वपूर्ण आहेत. पण त्याचबरोबरीने आजच्या भागात जी काही माहिती तुम्ही दिलीत, जे काही गायडन्स आपल्या प्रेक्षकांना केलेलं आहे, या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.